हे बघा, मलाही तेच वाटतंय, तुम्ही ना त्रास लपवून ठेवण्याचा प्रयत्न करताय. अहो नाही, असं काही नाहीये. हे बघा ना, माझी बोट पण हलतायत आणि हे मनगट पण हलतंय. हो, म्हणजे थोडी प्रगती आहे, पण हात पूर्णपणे बरा झालाय असं नाहीये ना. आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं आणि आताही तेच सांगतोय की यात खूप रिस्क आहे हो, आणि या क्षणी स्पर्धेत भाग घेणं अतिशय धोक्याचं आहे हो. आणि तरीही तुम्ही आता एवढ्या हट्टाने स्पर्धेत भाग घेतला आणि संबळ वाजवला, तर त्याचे जे काही हातावरती परिणाम होतील ते मला असं वाटतं की आयुष्यभर दिसतील. मुक्ता, अगं ते एवढं तळमळीने सांगतात तर कशाला विषयाची परीक्षा घ्यायची? हो, बोलून बोलून माझ्या तोंडाला फेस आला, पण ही पोरगी ऐकतच नाही ना. नाही, ही असं ऐकणार नाही. मुक्ता, मी तुला स्पर्धेला घेऊनच जाणार नाही. अहो असं काय करताय? हो, हिरकणीनी जर कडा उंच आहे, उतरायला धोका आहे म्हणून कच खाल्ली असती तर ती तिच्या बाळापर्यंत पोहोचू शकली असती का? डॉक्टर, ही स्पर्धा आहे ना, माझ्यासाठी बाळ आहे आणि मला तिथपर्यंत काय करून पोचायचंय म्हणजे पोचायचंय. आणि तुम्ही जर मला मुंबईला घेऊन जाणार नसाल ना, तर मी एसटी न जाईन. एसटी न? नाही तर मग बसनी जाईन. मुक्ता, एसटी म्हणजे बस हे मला माहिती आहे, पण तू एसटी न का जाशील? मला नाही माहित. काय करून मी जाणार म्हणजे जाणार. आई, मला काय वाटतं की आपण मुक्ताला दादांबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकूया. म्हणजे तिनं रावसाहेबाचं टेन्शन बी घ्यायचं आणि स्पर्धा गेल्याचं दुःख संकट घेऊन फिरायचं. ह्यो कुठला तोडगा आहे? पण आई, चुकीच वागते ती, वेडेपणा आहे हा. ह्यो येडेपणा नाही अगं, एका सच्च्या कलाकाराची जिद आहे. बघा आजी, मला सगळं समजतंय, पण तुम्ही सगळे विचार करा ना. मुक्ता जर स्पर्धेला जाणार असेल तर तिच्यासोबत मला जाणं भाग आहे. आणि जोपर्यंत दादा घरी येत नाहीत ते ठीक आहेत की नाही याची मला 100% खात्री होत नाही ना, तोपर्यंत मी हे घर सोडून नाही जाऊ शकत. आणि समजा मी ठरवलं की मी मुक्तासोबत जात नाही तर ती अण्णांसोबत जाईल, आणि तिचं असं म्हणणं आहे की मी बसनी जाते. म्हणजे तुम्हीच विचार करा, तिच्या हाताला एवढं लागलंय, बसमध्ये तिला किती त्रास होईल. खरं ना, अशा परिस्थितीत आपण सगळे तिच्या बरोबर असायला हवं होतं. आपण ताकद द्यायला हवी ती तिला. परिस्थिती जशी आहे ना, तेव्हा पण सतत परीक्षा बघतोय आपली. हॅलो. काळजी करू नको सारंग. अगं, तुला भेटण्यासाठी आम्ही सगळेजण किती तरसलो होतो, आता काय सांगू तुला. पण मुक्ता, तुझा हात हे कसं वाजवणार आहेस तू? आम्ही पण लई सांगितलं तिला, पण ती तिचा हट्टच सोडायला तयार नाही ना. ह्यो हट्टच तिची जिद्द आहे आणि ही जिद्दच तिला लढायची ताकद देणार आहे. आणि या लढवया कलाकारांचा वारसा सांगणाऱ्या या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलाय तिनं. तापानं फणफणलेलं असताना सुद्धा घरातला नुकताच जवळचा माणूस गेलाय हे माहित असून बी रंगमंच न सोडणारे कलाकार ह्याच मातीत जन्माला आलेले आहेत. अगं इतकंच काय, मोडलेला पाय घेऊन अदाकारी करणारे, 9 महिन्याचं वाढलेलं पोट घेऊन नाचणाऱ्या बाया बी ह्या महाराष्ट्राच्या भूमीतच जन्माला आलेल्या आहेत. लई ताकद असती या मंचात. तू निस्ती मंचावर उभी राहिलीस की तुझं दुखणं तू समजा विसरून जाशील. आज या स्पर्धेत तू संबळ वाजवून त्या थोर कलावंताच्या दिंडीत सामील होऊन तुझ्या कर्तृत्वाची पताका अशी नाचवणार आहेस. लाव झेंडा. आजी, तुम्ही पण त्याच दिंडीतले महान कलाकार आहात. तुमचा आशीर्वाद आहे ना, हीच माझी ताकद आहे. तुमच्या बोलण्यानं लई हुरूप आला. नाही, फक्त आमचे आशीर्वाद असून काही उपयोगाचं नाही, देवी आईचे पण आशीर्वाद हवेत ना. आपण सगळ्यांनी नमस्कार करूया तिला आणि मुक्तासाठी आशीर्वाद मागूया तिच्याकडे. आणि संबळाची पण पूजा करून घेऊ. हो हो. गुलगुली दाढी, ही टोपी याची हाय. रावसाहेब नगरकर झालं की नाही? नाही नाही नाही, असं नाही का.
माझं बोलून झालंय. चूक नाही रावसाहेब नगरकर. काय करतेस तू? हे इंजेक्शन देऊ नकोस मला तू. कसा हे तू करू नकोस, खूप महागात पडेल तुला. बाळाला डॉक्टरने सांगितले पोलिओचा डोस द्यायला. द्यायला पाहिजे की नाही? नाही ते माझं डोळा पडतील. हो हो देऊन टाकतो. हा काय नाही चूक होते चूक एवढेच होते बघा आता. नाही नाही इंजेक्शन नाही. कशा काय? निघलं माझं बाळ निघलं. येतो आता. ध्यान ठेव. गप्पा बिप्पा मार कळलं का? मी असा दिसायचो डाळीमध्ये. मी पहिलाच बघितलं. सर यांनी उशिरा रिपोर्टिंग केलंय. हे बघा हे आमचे आयोजक आहेत, तुम्ही यांच्याशीच बोला. सर सर नमस्कार, मी मुक्ता शिंदे नगरकर, संबळ वादक आहे. अहो लई लांबून आले, जीव तोडून या दिवसाची वाट बघितली. दया करा मला वाजवू द्या. तुमच्या हाताला तर प्लास्टर आहे, मग तुम्ही वाजवणार कशा? अहो नाही तुम्ही त्याची काळजी नका करू. एकदा का संबळ गळ्यात आला ना की दुखणे लगेच बरं होईल. ठीक आहे, मी तुमची जिद्द समजू शकतो, पण हे रिस्की आहे. तुम्ही बाकीच्यांनी तिला समजून का ना सांगितलं? अहो आम्ही मस्त सांगितलंय पण तीच ऐक ना. कसं ऐकणार सर? लोकांनी एका स्त्री संबळ वादकाचं वादन ऐकावं, मावं म्हणणं ऐकावं म्हणून एवढी धडपड करून इथपर्यंत पोहोचले. आता तुम्ही आज नका करू, काहीतरी करा, मला वाजवू द्या. मी हात जोडते. ठीक आहे, मी तिला परमिशन देतो. पण तिच्या हाताला जर इजा झाली तर सर्व जबाबदारी तुमची राहील. हा 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 वय चालन. चालेल सर, सगळी जबाबदारी आमची. तसं तुमच्यापैकी कोणाला तरी लिहून द्यावं लागेल. हो 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 सर, मी लिहून देतो. मी लिहून देतो. मी पण देतो. ठीक आहे सोनाली, यांचं रिपोर्टिंग करून घे आणि यांना ग्रीन रूम दाखवून दे. ओके ओके सर. थँक्यू सर, थँक्स अ लॉट. धन्यवाद. प्लीज प्लीज. मुक्ता सारंग नगरकर. इथे साईन करा. हे बघा घाई करा, तुमच्याकडे फार कमी वेळ राहिला आहे. ऑल द बेस्ट.
आणि त्याच्यानंतर मग आणखी 2-3 काही फेऱ्या होणार आहेत असं म्हणले. आणि ते काय त्यानंतर काय सवाल जवाब काहीतरी जुगलबंदी असं पण काय काय म्हणले ते. आता ह्याचा काय आपण रियाजच केला नाही. कसं काय करावं आता? पण अण्णा आता करायचं काय? आता काय काय मी काय म्हणते, आपण आधी पहिल्या फेरीकडे लक्ष देऊया. या बलात्कारामुळे मामा हात लई जड झालाय, मनगटच झालं ना, फक्त बोट हलत्यात. हे आधी काढूयात आपण, मग मला चांगलं वाजवता येईल. हे मुक्ता ऐक ना ग, ते प्लास्टर काढलं ना तर तुझ्या हाताला आणखी त्रास होईल. नाही होणार, आणि झालं तरी होऊ द्या, आपण नंतर बघू. तुम्ही आधी काढा तर बरं. कसं कसं काढू बघतो. मी आलो जरा. कोणाला विचारावं, इथं कोणीच नाही. अण्णा एक हे ट्राय बघा जमते का. सावकाश होईल. आपला पुढचा स्पर्धक आहे साताऱ्यावरून आलेला आर्यन पाटील. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूया. आणि आर्यननी निवडलंय त्याचं वाद्य ढोलकी. ढोलकी म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवते ती लावणी. परंतु आज आपले मान्यवर परीक्षक इथे उपस्थित आहेत. मी नंदेश उमप यांना विनंती करतो की ढोलकी या वाद्याचं वैशिष्ट्य तुम्ही आम्हा प्रेक्षकांना सांगाल. महाराष्ट्राच्या परंपरेमधलं अगं मुक्ता, मी म्हणत होतो ना, हे किती शार्प लागलं. तू किती हट्ट करतेस, तर ऐकतच नाहीयेस तू. नाही, किरकोळ आहे. अगं तू हात काढत, तुम्ही कापा. हात काढ. किरकोळ आहे, तुम्ही कापा बरं. मुक्ता हात काढ. तुम्ही कापा बरं ना. नाही मुक्ता, अगं मी काही ऐकणार नाही. काय किरकोळ आहे यार? किरकोळ आहे, एवढं काय नाही झालंय. कापा. मुक्ता ऐक आता बस. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही कापा. मी म्हणते ना कापा. आणि आता आपण बोलूयात आपल्या स्पर्धेतल्या शेवटच्या आणि एकमेव स्त्री स्पर्धकाला, जिचं नाव आहे मुक्ता शिंदे नगरकर. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करूया. मुक्ता शिंदे नगरकर. मुक्ता, अगं नाव पुकारून राहिले, काय करायचं?
तुम्ही कापताय खरं, पण ते होतंय का? कापलं जातंय का? त्याचा काही उपयोग होतोय का? काय करायचं आता? तुम्ही प्रयत्न करत राहा. मुक्तता काय येत नाहीये. अरे बाबा, स्पर्धा आहे ही, आणि स्पर्धेला एवढा वेळ लागून चालत नाही, है की नाही? अरे बोलवा लवकर. हो, स्पर्धा स्पर्धेप्रमाणे घ्या ना. हो, हा उत्सव थोडी चालू आहे. मुक्ता शिंदे नगरकर पुढची स्पर्धक तयार नाहीये का? माफ करा, मी आलो. आयोजकांच्या माहितीनुसार मला असं कळलंय की स्पर्धेतली जी शेवटची स्पर्धक होती मुक्ता शिंदे नगरकर, तर या स्पर्धकाच्या हाताला इजा झाली आहे, त्यामुळे कदाचित तिने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आपण या स्पर्धेच्या नियमांनुसार या स्पर्धकाचं 3 वेळा नाव पुकारूया. या नंतरही जर ही स्पर्धक आली नाही तर मग आपण तिला या स्पर्धेतून बाद ठरवूया. मी पुन्हा एकदा तिचं नाव पुकारतो. आपली या स्पर्धेची शेवटची स्पर्धक आणि एकमेव स्त्री स्पर्धक मुक्ता शिंदे नगरकर इथे उपस्थित असेल तर तिने मंचावर यावं. आई, मुक्ताताईंनी माघार घेतली का ग? मला पण तीच भीती वाटत होती. नाही जमणार तिला. मी पुन्हा एकदा नाव पुकारतो. मुक्ता शिंदे नगरकर, संबळ. अशा पद्धतीचा हे जे जनांगण आहे, हे 9 ग्रहाचं हे जे अपत्य आहे संबळ, हे परशुरामापासून सुरू झालेलं आहे. आणि ते कुळस्वामिनी आई तुळजाभवानी, माता जगदंबा, लक्ष्मी, रेणुका आणि सप्तशृंगी या 3.5 शक्तीपीठामध्ये संबळ हे वाद्य महाराष्ट्रात वाजवले जाते. वाह, जोरदार टाळ्या. आणि तुमची वेळ सुरू होतीये आता. असं असून सुद्धा तुम्ही जर दुसऱ्यापेक्षा सरस असाल तर निश्चितच तुमची दखल घेतली जाईल. 4थं आणि शेवटचं नाव आहे
मुक्ता शिंदे नगरकर संबळ. अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारा हा सगळा सोहळा आपण पाहतोय आणि या स्पर्धेची चुरस आता वाढत चालली आहे. हे सगळे स्पर्धक अप्रतिम अशी त्यांची कला इथे सादर करत आहे. यानंतर पुढची फेरी सुरू होणार आहे, आव्हानात्मक फेरी, ज्या फेरीमध्ये हे सगळे स्पर्धकच एकमेकांना आव्हान देणार. काही खाल्लंय का? हो हो खाल्लंय. या 2 गोळ्या त्यांना लवकर द्या. गजा पाणी घे. मुक्त त्याचं सावकाश सावकाश. अतिवेदनेने त्यांना हा त्रास झाला आहे. त्यांना आरामाची खूप गरज आहे. आता त्यांना चांगला आराम करू द्या, नाहीतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची ही वेळ येऊ शकते. बरं, पण ते पाण्याची पट्टी ठेवत राहा. हा वय वय मी घेऊन येते. हा आली. चला चल मी निघतो.
अण्णा मुक्तताईला आता स्पर्धा नाही करता येणार? अजिबात नाही. पुढच्या 5 मिनिटात अंतिम फेरी सुरू होणार आहे. सर्व स्पर्धकांनी तयार राहायचं. मला वाटत तिला नाही म्हणजे नाही. आता कुणी माया पुढे हट्ट करायचा नाही, नाहीतर माया एवढी वाईट कुणी नाही. हो, तिचा चेहरा बघा, ती हाताकडे बघा, कसं झालंय ते. अगं तिच्यासाठीच सांगतोय मी तुला. नंतर जाग आली आणि तिला कळलं स्पर्धा होऊन गेली तर तिला किती वाईट वाटल ग. वाटू द्या. वाईट वाटल्यानं तिचा जीव जाणार नाहीये, पण या अवस्थेत तिथं स्पर्धेत वाजवायला उभी राहिली ना तर तिच्या जीवाचं नक्की काहीतरी बरं वाईट होईल. बस. मगाशी डॉक्टर चंदन शेवे म्हणाले की मुक्ता एक स्त्री आहे किंवा तिच्या हाताला जखम झाली आहे म्हणून सहानुभूती म्हणून तिला हे पारितोषिक दिलं जात आहे असं अजिबात नाही. तुम्ही सर्वांना तिचा परफॉर्मन्स पाहिला, तिचं सादरीकरण पाहिलं. तिच्या वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या, तरी देखील ती थांबली नाही. तिची कला तिने जोमानं सादर केली. तिच्या चेहऱ्यावर तिचं दुःख स्पष्ट दिसत होतं, तरी देखील ती वाजवत होती. खरं सांगू नंदेश, आतापर्यंत आयुष्यामध्ये भरपूर कलावंत पाहिले, पण मुक्ता काही वेगळंच रसायन आहे. अहो, हे घनवाद्य वाजवण्याची मक्तेदारी पुरुषांकडे आहे, परंतु पुरुषांची मक्तेदारी तिने मोडीत काढली आणि हातामध्ये संबळ घेऊन आई देवी शक्तीचा जागर तिने इथे घातला. मला असं वाटतंय मुक्ताला या रंगमंचावर बोलवलं पाहिजे. बिलकुल. ये बेटा, मुक्ता ये बाळा. तिची सहनशीलता, तिचा संघर्ष, तिची जिद्द या त्रिवेणी चित्रावरती तिची कमांड आहे. मला असं वाटतंय या अनुषंगाने या मंचावरती खंडोबाला साकडं घातलं पाहिजे आणि या मुलीसाठी वारी मागितली पाहिजे. अगदीच. मल्हारी मोत्यानं द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, समरप्ता वारी मोत्यानं द्यावी भरून, दयाळ वारी मोत्यानं द्यावी भरून. नाहीतर देवा देवा मी जातो दुरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, समरप्ता वारी मोत्यानं द्यावी भरून, दयाळ वारी मोत्यानं द्यावी भरून. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी झेंडा पाहिला दुरून, झेंडा पाहिला दुरून, या देवाचा झेंडा पाहिला दुरून, या मालूचा झेंडा पाहिला दुरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, समरप्ता वारी मोत्यानं द्यावी भरून, दयाळ वारी मोत्यानं द्यावी भरून. नाहीतर देवा मी जातो दुरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, समरप्ता वारी मोत्यानं द्यावी भरून, दयाळ वारी हे मोत्यानं द्यावी भरून. वा 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 वा.
उत्कृष्ट संबळ वाजले. पुढे जाऊन त्यांना दम्याचा त्रास सुरू झाला म्हणून ते संबळ वाजवू शकत नव्हते. नाहीतर आज ते भारतातले सगळ्यात उत्तम संबळ वादक म्हणून त्यांची ओळख झाली असती. एवढी ताकद आहे त्यांच्या वादनात. त्यांचं स्वप्न मला पूर्ण करायचं होतं. माझी एक इच्छा आहे, आज त्यांचा पण सन्मान व्हावा. अगं मग बोलव की त्यांना. अण्णा या. अण्णा अण्णा ऐका ना, तुम्ही वरती जा, तुमचा क्षण प्लीज. तुम्ही तिचे बाप देखील आणि गुरु देखील आहे. तिने मिळवलेला सन्मान हा तिचाच नव्हे, या रंगमंचाचा देखील सन्मान आहे. आणि ही ट्रॉफी एका बापानं एका लेकीला दिली पाहिजे असं आम्हा सगळ्यांना वाटतं. मुक्त जिंकली रे, जिंकली. अरे माई आत्माराम शिंदेची मान जिरा भवानी उंच केली माय मुक्तन. अरे माई पुरी जिंकली, माई मुक्त जिंकली. असं कसं काय ओरडताय? असं कसं नाही, आता किती ओरडू ते सांग. अरे साऱ्या गावाला मी ओरडून सांगणार आहे, माया मुक्ताचा विजय त्यांना समजला पाहिजे. हा, अख्ख्या गावाला समजलं पाहिजे. मुक्तताईने नुसतं आपलंच नाही तर अख्ख्या गावाचं नाव मोठं केलंय. हा, मी पण येणार, संबळ वाजन नाचून सांगणार. हा, सांग सांग सांग. ए मुक्ता जिंकली. काय मी पण येतो, मला पण माझा घसा मोकळा करायचा आहे. बघा बघते तू पण चल. मी मुक्ताचा आनंद तिने मिळवलेली ती थेरपी दोन्ही बघायची मला लई घाई झाली. करते, फोन करते सारंग. आणि मला बी तिच्या संग बोलायचं आहे. स्पीकर वरच ठेवते. हा सारंग, आई बोलते. हाय, ऐक ना, तुम्ही दोघ जण इकडे या ना निघून गाड्यावर. होय होय, आम्ही खूप आतुरतेने वाट बघतो रे तुझी. आम्ही अजिबात वाट बघत नाही होत. हो, मुक्ता इथेच आहे. मुक्ता, आई तुला वाड्यावर यायला म्हणते. मोठी आई वाड्यावर नाही येऊ शकत. हा, का नाही येऊ शकत? आम्ही तुझ्यावर संशय घेतला, आम्ही तुझ्याबद्दल गैरसमज मनात ठेवला म्हणून रागवलीस होय? नाही आजी, असं काही नाहीये. ये लेकरा, माझं चुकलंय, मला या म्हातारीला माफी कर ग. असं नका बोलू आजी. असं रागवू नगस, ये ना लवकर. माई पण लई इच्छा आहे, पण मी दिलेला शब्द नाही ना मोडू शकत. मी काय म्हणते, त्यापेक्षा तुम्हीच इकडे येता का? नाही, आम्ही दोघे नाही येणार आहोत तिकडे. मुक्ता, हे घर तुझं आहे आणि तू इथे यायला हवंस. जे आमची इच्छा आहे ते आम्ही तुला सांगितलं. तुझी इच्छा असेल तर ये, तर मग राहू दे. मोठी आई, असं नका बोलू. मला पण वाटतच असेल ना.
पण मी काहीच नाही करू शकत आहे. बरोबर आहे. नाहीतर मला रेणुकाच्या घरी सांगावं लागेल फोन कर. मग काय येत नाहीयेस तू? ते दुसरे ते सगळे विचार डोक्यातनं काढून टाक आणि तू घरी ये परत आता. अगं का मग बोलतेस तू असं? हा, हे घर तुझं आहे ना? मुक्ता, बाकीचा सगळा विचार सोडून दे आणि घरी निघून ये तू. आता तुझे दादा असते तर त्यांनी काय केलं असतं माहितीये? सरळ इकडनं तुझ्या घरी आले असते आणि तुला गाडीत घालून जबरदस्तीने इथे घेऊन आले असते. अगं इतकंच नव्ह तर तुझ्या घरापासून इथं वाड्यापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली असती तुझी. खरंच केलं असतं असं. आता रावसाहेब घरात नसला म्हणून काय झालं? त्याची आई आहे की जिथे. ये लेकरा, ये ना लवकर. कमीच येऊ तिकडं. आजी, तू आता गप्पच बस. लय ऐकून घेतलं तुझं. आता म्याच येते तुला न्यायला तिकडं. फोन बंद कर. बरं तुम्ही बसा, मी चहा टाके दे. राहू दे नाही आता. अगं एक कलाकार 2 मोठ्या कलाकारांना भेटायला आले असं समज. अरे तुमच्या मेहनतीमुळं, तुमच्या पाठिंब्यामुळं हा सोनियाचा दिन उजाडलाय. बरोबर बोलता तुम्ही आजी. चला आता मग बॅग भरा. चला निघायचं. आजी, तुम्हाला माहित आहे ना, माझ्यासाठी लय अवघड आहे. अगं पण सासरच्या माणसांचा जरा विचार कर की. अगं अंबिकानं तुझ्या सह्या घेतल्या आणि तुला कसं फसवलं ते समज मला वैजंतीनं सांगितलं. तुझ्याबद्दल असलेला मनात जो गैरसमज होता तो बी समजा गेला. तू वाड्यावर यावं, तुझं हे मिळालेलं बक्षीस देवीच्या पायाशी ठेवावं ही रावसाहेबाची बी लई इच्छा होती. तो असता तिथं तर तू एकली अशी इथं राहिली असतीस का? इच्छा होती म्हणजे आता नाहीये का? आणि रेणुका त्यांच्या घरच्यांचं काय? मला दादांशी बोलायचं. मुक्ता, तू दादांशी बोलू शकत नाहीस. म्हणजे अगं दादा घरी नाहीयेत. ऍक्च्युली त्यांचा मेसेज येतोय आणि फोन पण आलाय त्यांचा. पण ते कुठे आहेत आणि घरी कधी येतील हे माहित नाही. नाही ना मुक्ता, बघ आधी 2 दिवस फक्त त्यांचा मेसेज येत होता आणि मी जेव्हा त्यांना फोन ट्राय करत होतो ना, त्यांचा फोन लागतच नव्हता. सो मी आणि पप्पा आम्ही दोघं 2-3 दिवस त्यांना खूप शोधत होतो. म्हणजे इतके दिवस तुम्ही ज्या टेन्शन मध्ये आहात ते हेच का? तुम्ही मला काही सांगितलं का नाही? मायापासून असं लपून का ठेवलं? अगं कारण तुझी स्पर्धा होती ग आणि तुला हे समजा आधीच समजलं असतं तर तुझ्या स्पर्धेवर परिणाम झाला नसता का? म्हणून तुझ्यापासून लपवलं ग. एवढा त्रास सहन करून एवढं सगळं चालू असताना मी माझ्या स्पर्धेला येऊन माझ्या पाठीशी उभं राहिलं. कसं आहे मुक्ता, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे जशी स्त्री असते तशी प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषही असतोय. गाठ भर आता निघायचं. आजी, दादा आल्याशिवाय मी कशी येऊ? अगं तू घरी चल. तुझ्या पायगुणामुळे रावसाहेब बी लवकर घरी परत येईल. मी येते. शाबास शाबास पोरी. सारंग आधी वैजंतीला फोन ला सांग
मुक्ता येते या घरी. हो आजी, लगेच सांगतो. मुक्ता बॅग भर, चल लवकर घरी. समधी जण वाट बघतात ग कधीची. ही छोटी चिकनी तर ही खोली रावसाहेबांची आहे, कळलं ना? रावसाहेब म्हणजे मी रावसाहेब आणि वैजयंती माझी बायको, म्हणजे रावसाहेबची बायको. मजा आहे ना. पुढे बघ, पुढे बघ, पुढे पुढे पुढे. ही चंद्राबाईची खोली आहे ना, त्यात अनेक वर्ष रावसाहेबांनी त्या चंद्राबाईला बंदिस्त करून ठेवलं होतं. मुक्ता आली आणि सोडवलं तिला. मुक्तामुळे मुक्त झाली ती. ठीक आहे. हे बघ, ही देवी आहे ना, तिच्या मागच्या बाजूनी हा रस्ता जो दिसतोय ना, तिथे हॉल आहे. हॉल 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 काय? हॉल म्हणजे घरातली सगळी माणसं कधीतरी असं बैठक करतात, मजा मस्ती करतात, एकत्र बोलतात, त्याला हॉल म्हणतात. हा, म्हणजे सगळे एकत्र बसून पत्ते खेळतात पैसे लावून. पत्ते बित्ते नाही रे, हे सगळं रावसाहेबांना आवडत नाही. जुगार म्हणजे अजिबात नाही, त्यांना अजिबात हे सगळं असलं आवडत नाही. बरोबर. हे बघ, हे बघ, आता हा हॉल आहे ना, त्याच्या ह्या साईडला हा जिना दिसतोय, तिकडनं वर या 3 रूम्स आहेत ना, तिथे सारंग मुक्ताची रूम, नंतर गेस्ट रूम, आणि तिथे आमची सुद्धा रूम आहे. जे दाखवायचं ते अजून दाखवलंच नाही. झालं की सगळं दाखवून, अजून काय दाखवायचंय? तिजोरी. तिजोरी? आमचा थेट त्याच्याशी संबंध येणार आहे. हो, येणार येणार. पण कसं आहे, जेवण झाल्यानंतर स्वीट डिशची मजा आहे ना. आधीच कशी स्वीट डिश, तिजोरी नंतर दाखवू आम्ही. आयुष्यामध्ये कधी गोडधोड पाहिलं पण नाही. गोडधोड ती काय, ती स्वीट डिश दिसली पहिली हाणणार, मग जेवण. ती मी दाखवतो. दे तिजोरी, तिचं माझं जुनं नातं आहे. हा, ही बघ, ही तिजोरीची खोली आणि ही तिजोरी. ना, त्याच्यावर अगदी डोळे बंद करून विश्वास ठेवतात, आणि आपल्या प्लॅनला सगळ्यात जास्त धोकं त्या मुक्तापासून आहे. अगं, पण तिला तर रावसाहेबांनी घराच्या बाहेर हाकललेलं आहे. आता मी जाणार रावसाहेब बनून, मग तिला घरामध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही. हो, पण ती मुक्ता स्पर्धा जिंकून आली आहे आणि तिच्या बरोबर तो सारंग आहेच. त्याशिवाय वैजयंती, भाऊ, ती आजी, सगळे जण तिला डोक्यावर घेऊन नाचणार. म्हणजे झालेलं सगळं विसरायला वेळ लागणार नाही. पण शेवटचा निर्णय रावसाहेबांचा, म्हणजे काशाचाच असणार ना. तो कशाला तिला घरात ठेवेल? हे बरोबर बोलली. अरे, आपल्याला रावसाहेबांच्या मेंटॅलिटीचा विचार करायला पाहिजे ना. तिने स्पर्धा जिंकली आहे, त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय, म्हणजे ते लगेच तिला घराबाहेर जा असं बोलणार नाहीत. उलट सगळं माफ करून तिला घरातच ठेवतील. म्हणजे तिला मी माफ करून टाकायचं? नाही, तिला घरात ठेवणं हे तुझ्यासाठी घातक आहे. तू दोन्हीकडनं बोलते तू. आता ह्यो म्हणतो घरामध्ये ठेवायचं, ती म्हणते घराच्या बाहेर राखलायचं. काय ते दोघांनी ठरवा दे, आणि मग मला सांगा काय करायचं ते. अरे, म्हणजे ती आली ना स्पर्धा जिंकून, की फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून अभिनंदन वगैरे करायचं, पण मागचा राग डोक्यात ठेवायचा. वेळ आली ना की तिच्याशी लढायचं आणि हाकलून द्यायचं. लढायला काय, आपल्या डाव्या हाताचं मळ आहे, असं मुक्ताला लढून हे आजचं नाही, हळूहळू सगळं कसं दमानं. हे बघ, असं तू सांगत जा, बस इशारा करत जा, मी लढत जातो. या फोन का नाही उचलत आहे? ऋषी, प्लीज फोन उचल. कुठे वहिनी? वहिनी, चला लवकर, आपली विजेती दारात येऊन थांबली. हो, तिकडेच जातोय. थांबा थांबा, आपण स्पीकरवर जरा सनी चौघडे लावू, छान बसत पैकी. दामू, आता आपले ते मोठ्या स्पीकरवर काय असं ते सनी चौघडे लावतात, बघ जा बघा लगेच. वहिनी, दादा जर आता इथे असता तर त्यांनी आपल्या वाड्याच्या दारामध्ये असे सनई चौघड्यावाले बसले असते स्वागताला. हो, नक्की असंच केलं असतं त्यांनी. पण आपण निदान स्पीकरवर तर लावू शकतो की नाही? हो, चला चला, बोलत काय म्हटलं, चला. ऋषी, आपण खूप मोठी चूक केलीये.
माझी पण अक्कल कुठे गेली होती ना काय माहिती. ऋषी मला भलतीच शंका येते. अरे लक्षणं ठीक दिसत नाहीयेत. मुक्ता थांब. अगं हे तुझं घर आहे आणि असं जाऊ देणारच नाहीये मी तुला. मुक्ता अगं किती प्रसंग आले त्याला तोंड दिलंस धीराने तू. हात दुखरा असताना सुद्धा स्पर्धा जिंकलीस, वाजवलंस तिथे जाऊन. नगरकरांच्या सुनेचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जय जयकार होत असताना तिला तिच्याच घराच्या उमऱ्यापासून परत जावं लागलं. हे मी होऊ नाही देणार आहे. मुक्ता जर तू परत गेलीस तर देवी आई माफ नाही करायची मला. आर्या, आमच्या सुनेनं खूप मोठं यश मिळवलंय. तुला जर या आनंदात सहभागी होता येत असलं ना तर हो, नाहीतर तू इथून गेलीस तरी चालेल. का काय चुकलं तिचं? तुम्ही तिला का जायला सांगताय? तुम्हाला मुक्ताच्या चुका दिसत नाही? खरं तर सगळी चूक आहे ना ती या मुक्ताची आहे. तुम्ही नेहमी तिच्याकडे दुर्लक्ष करता. माधवी, अगं कधी कोणाची कुठं बाजू घ्यावी काय समजतंय का तुला? सगळं समजतंय मला. मी या आर्याची बाजू घेत नाहीये तर दादांच्या बाजूनी बोलते. आता जर का इथे दादा असते ना, इथे दारातच तिचं अभिनंदन केलं असतं आणि तिला घालवून दिले असते. तिच्या सगळ्या चुका, प्रॉपर्टीसाठी केलेला तिचा हावरटपणा हे तुम्ही विसरू शकता, पण दादा कधीच विसरणार नाहीत. मोठी आई, भाऊ, काका, आजी, तुम्ही सगळ्यांनी खरंच माझ्यासाठी लय काय केलंय. तुमचं प्रेम, तुमच्या भावना मला माहित आहेत. तुम्ही बाहेर या, मी तुम्हाला वाड्याला एकत्रच नमस्कार करते आणि निघते. मुक्ताच्या घरून फोन आहे, त्यामुळे आता मला इथे कुठलाही तमाशा नकोय. मुक्ता, दामू काका, हा कार मध्ये मुक्ताचा संबळ आहे, तो प्लीज आणा ना. हो, घेऊन येतो लगेच. अरे गायत्री, किती दिवसांनी बघते तू चेहरा. कशी आहेस? तू कशी आहेस? मी ठीक आहे. आणि एवढं वागूनही तुम्ही तिला घरात कसं घेतलं? ए बास, तू तर एक शब्दही बोलू नको. रेणुकाताई, मी तुमचा तर समजू शकते, पण काय काय पण काय पण आणि प्लीज असा केविलवाणा चेहरा करून एखादी इमोशनल स्टोरी बनवून ऐकू नकोस आम्हाला. आणि हिला हिच्या स्वार्थीपणामुळे दादांनी घरातून बाहेर काढलं होतं ना, मग ते घरात नसताना हिला घरात कसं घेऊ शकतात तुम्ही? अगं मी तेच म्हणते ना, पण वहिनी का ऐकायलाच तयार नाहीत.
नाहीतरी सावत्रांच्या शब्दाला या घरात काही किंमत नाहीच आहे ना. माधवी, अगं कुठलाही विषय असा भरकडत कुठेही नेऊ नकोस. भाऊ काका, तुम्ही जसं जरबेने माधवी काकीशी बोलता ना, तसंच मुक्ताला सुद्धा बोलत जा. आणि एनिवेज, हे कौतुक वगैरे ना आता बास झालं. निघायचं चल बाहेर हो. आई आई तू हिचं तोंड बंद करतेस की मी करू? तोंड बंद करणार म्हणजे मी बोलणार पण, आणि हिला घरातून हाकलून पण देणार. रेणुका, मुक्ता कुठेही जाणार नाही. अगं आई तू, हे मुक्ता, तुला स्वतःची लाज वगैरे वाटते की नाही? काय बोलते? आणि काय ग, तुला माझ्या संसाराची खूप काळजी वाटायची ना? कुठे ती काळजी? एक कुठलीशी स्पर्धा काय जिंकलीस, सगळे त्याग बलिदान संपले. मोठी आई, मी जाते. दादा आल्यावर आपण जो काही निर्णय आहे तो घेऊया. एक मिनिट मुक्ता, आज तुला मी घरात घेतलंय, तो निर्णय कुणाचा आहे असं वाटतंय तुला? ह्यांनीच तसं करायला सांगितलंय मला. अगाई काय बोलतेस तू? खरं तेच बोलतेय रेणुका. किती छान ओळखलं नाही आपण सगळ्यांनी मुक्ताला. जिची संपत्ती म्हणजे घरातली माणसं आहेत, जिचा पैसा म्हणजे माणसांच्या चेहऱ्यावरचं हसू आहे, आणि प्रॉपर्टी म्हणजे त्यांचा आनंद आहे, अशा मुक्ताच्या नावाने एक नोटीस आली आणि आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला लगेच त्याच्यावरती. आहेच नव. तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी व्याकुळ झालो होतो मी. जीव तळमळत होता माझा. खरं तर इथल्या सुखासाठी, ऐश करण्यासाठी तडपडत होत. पण आता मी आलोय, माझ्या स्वतःच्या घरात येऊन पोहोचलो. बरं वाटतंय आता. दादा, दादा तू वहिनीला असं काय सांगितलंस की हे सगळे मला हाताला धरून असं खेचत बाहेर काढत होते घराच्या? अंबिकाला घराबाहेर कोणी काढायचं नाही. हो पण दादा, हिने मुक्ता वहिनी सोबत जे काही केलंय त्यानंतर पण तुम्ही असं बोलताय? अंबिकाने आधी काय केलं त्यापेक्षा आत्ता माझ्यासाठी काय केलंय ते जास्त महत्वाचं आहे. ते तुम्हाला माहित नाहीये म्हणून बोलताय तुम्ही. तुमच्यासाठी केलं म्हणजे? मी कसे दिवस काढले ते मला माहिती आहेत. त्याची तुम्हाला कोणालाही कल्पना नाहीये. कांताचा काटा काढल्यानंतर काही गुंडांनी मला घेरलं. पाठीमागून माझ्या डोक्यामध्ये लोखंडी शीग मारली. त्या क्षणी मी खाली कोसळलो, बेशुद्ध झालो. पुढे काय झालं मला माहित नाही. कळलं? माझे मेसेज जे तुम्हाला यायचे ते मी पाठवत नव्हतो. ज्या गुंडांनी मला पकडून ठेवलं होतं ते गुंड ते मेसेजेस पाठवत होते. आता मी अंबिकाची पाठराखण करतोय असं तुम्हाला वाटतंय ते साहजिकच आहे. पण ज्या अवस्थेमध्ये मी होतो तिथे अंबिका आणि दत्ता यांनीच माझा सांभाळ केला, मला बरं केलं आणि मला इथे घेऊन आले. ते आज मी तुमच्या समोर उभा आहे ना, ते केवळ अंबिका आणि दत्तामुळे.
त्यामुळे कोणी यांना घराबाहेर काढायचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. दत्ता, ये रे बाबा. दादा, मला काय वाटतंय की आपण एकदा नीट विचार करायला हवा, कारण ह्यांना काय अनेकदा पश्चाताप झालाय. पण त्यानंतर सुद्धा हे कसे वागले ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सो सारंग, लहान आहेस तू, माफ करायला शिकलो पाहिजे. दे बघ, माफी मागतायत ना, हात जोडलेत त्यांनी. मग आता नाही यापुढे ते तसे वागणार. अरे आता पुन्हा असं काही करणार नाही ना रे. बघ, नाही म्हणतायत ना. मन मोठं कर बाळा, मन मोठं कर आणि सामावून घे त्यांना सुद्धा. एवढं छान घडलंय. मुक्ता स्पर्धेमध्ये विजयी झाले, मी घरी आलोय. मग आनंदामध्ये सगळ्यांना सामावून घेऊ आपण. आता ते झालं गेलं विसरून जाऊ. ते काय म्हणतात ना, क्षमा, शांती, भूषण. क्षमा वीरस्य भूषण. हा, तेच ते. काय झालं, इथे शीग मारल्यामुळं छोटा मेंदू धक्का लागला, विसरायला होतो. तुम्ही माफ करा पण त्याला. ऐका माझं. ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, माझी काही हरकत नाही. मग माही पण काय हरकत नाही. रेणुका, आज आपण संध्याकाळी ना देवी याची मोठी आरती करूया आणि छान नैवेद्य पण करूया तिच्यासाठी. चालेल ना सगळ्यांना? होय होय. लई दिसांनी या घरात मुक्ताच्या गोड गळ्यातून आरतीचं सूर ऐकू येणार. चला, आज सगळंच आनंदी आनंद आहे. सगळ्या आनंदाच्या बातम्या मिळत आहेत. सगळ्यांनी एन्जॉय करा. मी जरा थकलोय, मी थोडा आराम करतो. माधवी, हा, जयाने काहीतरी मदतीला घे आणि देवी यासाठी नैवेद्य कर. चला. मोडता घालणाऱ्याने मान खाली जाण्याआधी हितनं टळलेलं बरं. आर्या, या आता. मी तयारी सुरू करते. ए बया, तू काय बी करू नकस, अजून तुझा हात बरा नाही. अहो, एवढं काही नाही झालंय, चालत मी करू शकते. नाही म्हणजे नाही. चला, आता आपण तिघी जणी खोलीत जाऊन गप्पा मारत बसू. चल. चालेल. मला ना तुमच्या दोघींची लई आठवण येत होती. आपण जाऊन गप्पा मारूया. वैजंती, कुणीकडे ध्यान चाललंय तुझं? नाही,
मला ना यांचं वागणं जरा खटकतंय. म्हणजे यांची सगळ्यात मोठी इच्छा काय होते की मुक्ताने ही स्पर्धा जिंकावी. मुक्ता जिंकले, ट्रॉफी समोर आहे, मुक्ता त्यांच्या समोर उभी आहे, तरी ते तिच्याशी काहीच का बोलले नाही. आगे आणि तुझ्या बँकेच्या खात्यात जमा कर. आणि जसे तुला काही हवे असतील तसे ते खर्च कर. आणि त्यासाठी माझ्या परवानगीची अजिबात आवश्यकता नाही. दादा, मी तसंही तुम्हाला विचारल्याशिवाय एकही रुपयातला खर्च करणार नाही. हे जे तू बोलतेस ना, खरंच हे फक्त एक मुलगी आपल्या बापाशी बोलू शकते. नाही, पण ते पैसे तुझे आहेत. सारंगला घेऊन जा बँकेमध्ये आणि तुझ्या खात्यामध्ये जमा कर. पैका जमा होतील तुझ्या खात्यात आणि येतील माझ्या खिशात. नोटांनी तुडुंब भरलेलं किस कसं दिसत्याल. मुक्ताला संभळ वाजवायची परवानगी द्यायला हवी होती ना लगेच. सांगणार कोण? स्वप्नामध्ये येऊन काय सांगितलं का काय मला तू? मग सांगत नाही, काय नाही, धड नंतर बोंबलायचं नाही. ते चुकलंच झालं माझं, म्हणजे राहून गेलं ना माझ्याकडनं. पण भाऊला परवानगी देताना जरा धाक दाखव, म्हणजे असा धाक. तुझी कशी भीती वाटली पाहिजे ना त्याला. तुझा धाक राहिला पाहिजे. वाजीव वाजीवने वाजीवने नाही, वाजव वाजव. वाजव. अहो, येता ना आरती करायला? पंचारतीने जाळणारी लोक मला. या ना दादा. या अशी दिसती एकदम. हे सगळे असे गुंडांची एक गँग आहे ही सगळी, असं मला मध्येच दिसतं. असं मला कळत नाही त्याच्यामुळं काय होतंय ते. दादा रिलॅक्स. हे बघा, आम्ही समजू शकतो, पण तुम्ही खरंच काळजी करू नका. हळूहळू सगळं पहिल्यासारखं होईल. दादा, उलट तुम्ही आमच्या सगळ्यांशी बोला, चेष्टा करा, तुम्हाला हवंय तसं वागा. तुम्ही चुकताय असं वाटलं तर कोणीच मनावर घेणार नाही, कोणीच विश्वास ठेवणार नाही. नाही, पण मी मनावर घेतलं. आता मी मनावर घेतलेलं आहे. मनावर घेतले मी. आता मी बघितलं तुम्ही आरती करताना कसे आरती करत तुम्ही. ते निरंजन असं हात माझा असा कापत होता, थरथरत होता असा. त्यामुळं देवीचा अपमान झाला. कारण आरती करताना असा हात कापणं बरोबर नाही. तर मी प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलंय. प्रायश्चित्त. मी आज उपास करणार. अहो, काय बोलताय तुम्ही? तुमची मानसिक अवस्था काय आहे हे देवीला समजणार नाही का? आणि तुम्ही प्रायश्चित्त करावं असं काहीही घडलेलं नाहीये. माझं बोलून झालंय. मी ठरवलं म्हणजे ठरवलं. मी प्रायश्चित्त घेणार. मी आज काही खाणार नाही, उपास करणार. दादा, हे बघा, प्लीज असं काहीच करू नका. मी करणार, उपास करणार मी. दादा, तुम्ही नाही जेवलात ना तर कोणीच नाही जेवणार. असं करू नकोस बाळा. असं नाही करायचं.
एक दिवस मी तुझा बाप उपाशी राहिला म्हणून काय मरत नाही लगेच. अहो तुम्ही उपासमारीपेक्षा प्रायश्चित्त जास्त महत्वाचं आहे. मला आता जरा शांतता हवी. तुम्ही सगळेजण शांतपणे जेवा आनंदाने. हा, मी जाऊन माझ्या जरा खोलीमध्ये थोडस हे करतो, काय ते ध्यान 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 लावतो. मी ध्यान लावून बसतो शांत, जरा डोकं शांत होईल. पण ना त्यालाही छोट्या छोट्या गोष्टी मनावर घ्यायला लागल्यात. म्हणजे आता हात थरथरायला लागला म्हणून कोणी प्रायश्चित करतं का? आपण पण ना ते उपाशी असताना जेवणं बरोबर नव्हतं वाटत. हो, पण जर आपण जेवलो नसतो तर त्यांना आणखीन वाईट वाटलं असतं ना. ही खरंच आहे. मुक्ताताई, माझ्या घरच्यांमुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला. स्वतःचं घर सोडून जावं लागलं, त्यासाठी आय एम रिअली सॉरी ताई. हो नाही, तुम्ही नका माफी मागू. कसं आहे ना, प्रत्येक गोष्टीची एक येळ असते. येळ आधी काही मिळत नाही, ती येळ येऊन द्यावी लागते. वहिनी, तू आता कोणत्याच कारणासाठी हे घर सोडून नको जाऊ ना परत. हो. बरं, आम्ही उद्या सकाळीच निघू आणि आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करू. पण रेणुकाताई, तुमच्या घरच्या निश्चयीचा राग अजिबात मनात ठेवू नका. नव्याने सुरुवात करा. हो, मी सगळं विसरून जाईन आणि या नवीन आयुष्यात माझं घरच्यांशी ना भांडण असेल ना कुठली तक्रार. मला तुझ्याकडून जी शिकवण मिळाली आहे ना, मी तशीच वागेन. माझ्या घरच्यांना खूप जीव लावेन आणि आता सगळं चांगलं होईल. एक भूक तर भागली, तिथं ना कोणाची जळजळीत नजर होती ना अडवणूक. या भुकेचं काय? बर ठीक आहे, झोपा. कशा येड्या, लय घाई करून ग. रस्त्यावर बोर्ड वाचला का नाही? आती घाई संकटात नाही. ही पण इथंच आहे आणि तू पण इथंच आहेस. थोडे दिवस जाऊ दे, मग सगळं सोपं होईल. उगा घाई करून संधीची माती करू नको, कळलं का? बस. मी रामवैद्यकडून तुझ्यासाठी बुटी आणली. घरची आठवण येते का? वय अगं मुक्ता, मी अंगाई गीत गाण्याचा प्रयत्न करतो, पण मला माहिती आहे की सूर चुकलेत माझे. सूर चुकलेत जरा, पण प्रयत्न चांगला होता. खरंच? बरं, मग मी अंगाई गीत गातो. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप. हळूहळू. माई झोप तर निघून जायची, जे झोपलेत ना ते पण उठून यायचे.
हो सॉरी नाही मुक्ता म्हणजे मलम कुठे आहे? हा बघ मुक्ता, अगं असं कसं ठीक आहे यार? काय अगं खरंच मी नेहमीच्या सवयीप्रमाणे दादा तुम्हाला नक्की बरं वाटतंय ना? मला काय दाढ भरली म्हणजे एवढी चांगली सासू सुनेची जोडी, माझ्यावर प्रेम करणारी, मला जीवापाड जपणारी असताना मला काय होणार आहे? मी छान आहे. काल रात्री जो प्रसंग घडला त्याच्यानंतर जे मला वाटतं ना ह्यांच्याबद्दल, ते मला कुणाला सांगताही येत नाहीये, मुक्ताला सुद्धा नाही. तुझा हात कसा आहे? बरं आहे. दादा मामा तुम्हाला हे दाखवायचं होतं. दाखव. या काही एंट्रीज आहेत आणि त्यातलं टोटल अमाऊंट, यामध्ये ना काहीच ताळमेळ लागत नाहीये. म्हणजे आता ही कॅरी फॉरवर्ड अमाऊंटच बघा ना, आणि या पुढच्या डेबिट आणि क्रेडिट अमाऊंट पण बघा. म्हणजे ओरिजिनल बिल्स आणि डेबिटेड अमाऊंट यामध्ये ना खूप जास्त फरक आहे. दादा मामा